जमुखी गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव। तुम्ही काय ऐका भक्त जनागा, तुम्ही काय ऐका भक्त जना, देवच्या शब्दावर ध्यान, देवच्या शब्दावर ध्यान, देवच्या शब्दावर ध्यान, देवच्या शब्दावर बालक में अज्ञान, आता मी करे तो गायन, 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 श्रावण शेषाच वाक्यान, श्रावण शेषाच व्याख्यान, श्रावण शेषाच व्याख्यान, श्रावण शेषाच व्याख्यान। आपल्या समोर या वेड्या मुखातून एक श्रावण शेषाच्या वाक्याला समोर सादर करतो। काही भूल चूक झाली मला क्षमा कर द्या। भगवंताला पण मी माफी मागतो देवा, माझ्या मुखातून काही या वेळ्या मुखातून काही अपशब्द निघाले त्याबद्दल मला क्षमा करावं हे तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि लगेच श्रावण शेषाच्या वाक्याला सुरुवात करतो। आगा बेरडे गाव गुलजार, भरतो शुक्रवार बाजार गा माझ्या देवा, भरतो शुक्रवार बाजार, मध्ये जगदंबेचं ठाणा गा माझ्या देवा, मध्ये जगदंबेचं ठाणा, जगदंबेचं ठाणा गा माझ्या देवा, मध्ये जगदंबेचं ठाणा, मध्ये जगदंबेचं ठाणा गा माझ्या देवा, मध्ये जगदंबेचं ठाणा। बंधू आहे हनुमान गा, त्याला करे तो नमन गा माझ्या देवा, त्याला करे तो नमन, त्याला करे तो नमन गा माझ्या देवा, त्याला करे तो नमन, करे तो नमन गा माझ्या देवा, त्याला करे तो नमन, त्याला करे तो नमन गा माझ्या देवा, त्याला करे तो नमन। आणि बघा या भगवंताची लीला मोठी महान आहे, कारण या पेरडी गावामध्ये शुक्रवारी बाजार भरतो आणि त्या बाजारामध्ये जगदंबेचे ठाणा आहे आणि त्या जगदंबेच्या ठाण्यापाशी तो बसतो म्हणजे हनुमान। त्या बाजार चौकामध्ये नाटक आहे बघा, आणि या पेरडी गावामध्ये समोर काय घडलं त्या वाक्याला त्याला तुम्हाला सांगण्यात येते बघा। मैना बाईच्या राहणं गा माझ्या देवा, मैना बाईचं राहणं, मैना बाईचं राहणं गा भोलेनाथा, मैना बाईचं राहणं, मैना बाईचं राहणं गा माझ्या देवा, मैना बाईचं राहणं, मैना बाईचं राहणं गा माझ्या देवा, मैना बाईचं राहणं। होय त्याचे कोण
त्या बाईच्या पोटी एक संतान होतं. म्हणून ते मैनाबाई वेळेस चिंतेमध्ये राहते आणि भगवंताला सांगत राहते आपल्या मनामध्ये. बघा पोटी नाही संताना का माझ्या देवा, पोटी नाही संतान कामने जीवातीच्या दिना का माझ्या देवा, मैना लावला श्रावणाचा बोलू लागले. बाबा काय म्हणते, मैना बोले भक्ता तिना का माझ्या देवा, मैना बोले भक्ता तिना, मैना बोले भक्ता तिना का भोले नाथा, मैना बोले भक्ता तिना का, मैना बोले भक्ता तिना का माझ्या देवा, मैना बोले भक्ता तिना, मैना बोले भक्ता तिना का माझ्या देवा, मैना बोले भक्ता तिना. त्या भक्ताला म्हणू लागले, भक्तगण हो तुम्ही कुठं निघाले. तेव्हा ते भक्तगण त्या मैनाबाईला सांगू लागले आम्ही नागदाला जातो म्हणते. आणि बघा आम्हाला नागद्वारा जनक माझ्या देवा, आम्हाला नागद्वारा जन, आम्हाला नागद्वारा जनक माझ्या देवा, आम्हाला नागद्वारा जन, नागद्वारा जनक माझ्या देवा, नागद्वारा जन, नागद्वारा जनक माझ्या देवा, नागद्वारा जन. हे भक्त त्या बाईशी बोलून त्या नागद्वारा जाऊ लागले. बघा आणि त्यावेळेस हेमंतराव त्या मैनाबाईला सांगू लागले, बोलू लागले. काय म्हणते, आनंद 6 महिन्याचे काचे गा, आना माझे मैना गे ऐकून, आज 6 महिन्याचे काचे, आना 3 महिन्याचे गोदावरे, आना 1.5 महिन्याचे पंढरे, आणि 15 दिवसा महादेव हग, आये धोकाच्या डोंगरे ग मैना माझे, आये धोकाच्या डोंगरे, आये धोकाच्या डोंगरे ग मैना माझे, आये धोकाच्या डोंगरे, आये धोकाच्या डोंगरे ग मैना माझे, आये धोकाच्या डोंगरे, आये धोकाच्या डोंगरे ग मैना माझे, आये धोकाच्या डोंगरे. अगं मैना म्हणते तो 15 दिवसाचा महादेवाचा दुःख त्यामध्ये तुझ्या समोर होणार नाही म्हणते. पण बघा तर त्या मैनाबाईनं हट्ट धरला आणि समोर काय केलं बघा त्या मैनाबाईनं. ओ तिथं स्वयंपाक केला का माझ्या देवा, बाईना कडाई घोटली, बाईना कडाई घोटली का माझ्या देवा, या कडाई घोटली, कडाई घोटली ग माझ्या देवा, बाईना कडाई घोटली, बाईना कडाई घोटली ग माझ्या देवा, बाईना कडाई घोटली. बाईना कडाई घोटली, पूजा पहाडीची मांडली आणि मोठ्या आनंदानं त्या भगवंताची पूजा करू लागली. बघा आणि त्या मैनाबाईनं ते ढोकते भरून आणि 5 पावली सारून ते मैनाबाई वाटमार्गी लागू लागले. गेले हनुमान जवळ गा, गेले हनुमान जवळ, तिथं नारळ फोडलं गा, तिथं नारळ फोडला, तिथं नारळ फोडला गा, तिथं नारळ फोडला, तिथं नारळ फोडला, तिथं नारळ फोडला. आणि मैनाबाई वाटमार्गे चालू लागले आणि ते
एक पांढऱ्याचे देव पूजून त्या शिवाचं जेवण केली आणि त्या शिवाचं पूजन केलं. त्या शिवाचं पूजन करून महिनाबाई वाट मार्गे चालू लागली बघा. बाजी पाण्याच्या गोसायला मैना चाले मार्गान घेतले संतांचे दर्शन माय घेतले संतांचे दर्शन 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 आले मोरक्या तानाले गा दिल गंगेचे आंघोळ धन गवड्याचे दर्शन गा आले डोहाच्या कारण 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 हे महिनाबाई आपल्या मनामध्ये दुखतो घेऊन तिच्या पुढे एक संतान होतं विचारायच्या आपल्या मनामध्ये त्या पुत्रासाठी ते महिनाबाई त्या भगवंताच्या भेटीला जात आहे बघा. आणि आपल्या मनामध्ये विचार आपल्या मनातच करून त्या भगवंताला सांगत आहे आणि वाट मार्गे चालत आहे बघा. ज्याचे दुःख त्यालाच कळते म्हणून बेस पूजला मनाला बेस पूजला मनाला बेस पूजला मनाला माझ्या मायाला पायीला 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 बेस पूजला मनाला बेस पूजला नाव शोभाच घेऊन ये नाव शोभाच घेऊन 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 बिनमान सूर्यडोलाच्या महिनाबाईचा मोठ्या मुक्काम केलं आणि बिनमान सूर्य उगवला त्या महिनाबाईला वाट मार्गी लागली बघा. बोर धुळीवर आले महिनाबाई आणि त्या जुन्या देवाचे दर्शन घेतलं बघा. त्या महिनाबाईनं मनामध्ये दुःख घेऊन त्या भगवंताला सांगत सांगत त्या महिनाबाईच्या पहाडीला जात आहे. आले नागटाण्यावर गा आले नागटाण्यावर नागठाण्याच्या मोका मगा तिथ मार्ग आहे दोन 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 देवा येऊ कोण्या कोण देवा येऊ कोणा 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 कोण. आणि महिनाबाई वाट मार्गे चालू लागली. त्या चौसर घागरेवर आल्या त्या पाच घागरीच्या ढाली बघाच्या काळा पाट्याच्या मुक्ताम केला महिनाबाईनं. देवान सुरू उगला आणि त्या महिनाबाईनं तो वाट
ते पूजन केले बघा त्या मैनाबाईनं आणि मैनाबाई वाट मार्गी चढू लागली ते पाच सूर्य डोबला आणि त्या मैनाबाईने ते पहाडू टाकला बघा आणि ते पहाडू टाकून त्या मैनाबाईने इटोला मांडला कडे घोटले बायेना गेले देवाच्या समोरा माझ्या देवा गेले देवाच्या समोरा हो भोलेनाथा गेले देवाच्या समोरा माझ्या देवा गेले देवाच्या समोरा हो भोलेनाथा ते कडे घडून मैनाबाईने आपल्या हातामध्ये कडे घेतली आणि त्या भगवंताच्या समोर ते कडे घेऊन गेली बघा आणि त्या भगवंताला हाका मारू लागले देवाच्या ओठाला बघा त्या मैनाबाईच्या हाकेला तो भगवंत आत्ताचा उठला आणि समोर काय घडलं बोलू मैनाची लागला गा माझ्या देवा बोलू मैनाची लागला गा भोलेनाथा बोलू मैनाची लागला गा माझ्या देवा बोलू मैनाची लागला गा भोलेनाथा बोलू मैनाची लागला गा माझ्या देवा बोलू मैनाची लागला गा भोलेनाथा बोलू मैनाची लागला गा भोलेनाथा बोलू मैनाची लागला गा भोलेनाथा भगवंता मैनाबाईला सांगू लागला कसं काय बोलावणं केलं म्हणते मैना मला अगं सांग आणि तेव्हा ते मैनाबाईला भगवंताला आपला मनामध्ये विचार सांगत आहे आपलं दुःख सांगत आहे बघा एक पाड दे जो मला त्या भगवंताला म्हणत आहे मैनाबाई मला तेव्हा एक बाळ पाहिजे म्हणते मला पुत्र नाही म्हणते माझ्या पुढे एक आहे कोणी आणि ह्या पुत्र प्राप्तीसाठी मी तुझ्याजवळ आली म्हणते भगवंता तेव्हा ते मैनाबाईच्या देवाला सांगते बघा बाळो दे देवाचा वृंदा गा माझ्या देवा बाळो दे देवाचा वृंदा गा भोलेनाथा बाळो दे देवाचा वृंदा गा माझ्या देवा बाळो दे देवाचा वृंदा गा भोलेनाथा बाळो दे देवाचा वृंदा गा माझ्या देवा बाळो दे देवाचा वृंदा गा भोलेनाथा बाळो दे देवाचा वृंदा गा माझ्या देवा बाळो दे देवाचा वृंदा गा भोलेनाथा ते मैनाबाईच्या भगवंताला म्हणते देवा बाळ दे देवाचा वृंदा आणि देवा तुझ्या द्वारामध्ये देवा तुझ्या द्वारामध्ये त्याच्या नावाचा लागत रेणुकी झेंडा म्हणजे ते मैनाबाईच्या भगवंताला म्हणते बघा काय केलं त्या मैनानं काय केलं त्या मैनानं नाही केला विचार गा नाही केला विचार नाही केला विचार गा नाही केला विचार नाही केला विचार नाही केला विचार काही विचार नाही केला आणि तो सवाल नमुकाचा आता भगवंताच्या समोर काढून दिला बघा ना कोणता करे सोन्याचे तेल बघा करे सोन्याचे तेल सुरमा तिलकन लावे बघा सुरमा तिलकन लावे सुरमा तिलकन लावे बघा सुरमा तिलकन लावे सुरमा तिलकन लावे सुरमा तिलकन लावे आडतो म्याले गेला
जुळ्या घोड्यानं नेलं ग, जुळ्या घोड्यानं नेलं, तुझ्या नवस देईन ग, तुझ्या नवस देईन, तुझ्या नवस देईन ग, तुझ्या नवस देईन, तुझ्या नवस देईन, तुझ्या नवस देईन. आणि अशा प्रकारे त्या महिनाबाईनं नवस कमवले बघा. काही विचार न केला आणि तो सवाल नवसाच्या काढून त्या भगवंताच्या सामने त्या महिनाबाईला पुढे नवस कमवून दिला बघा. आणि बघा समोरच्या महिनाबाईसोबत काय घडलं. कांदी काय घोगड्या घोगड्याचे गडे गा, कांदी काय घोगड्या घोगड्याचे घडे, घोगड्या घोगड्याचे घडे गा, कांदी काय घोगड्या घोगड्याचे घडे, द्वाराचे दर्शनानं पश्चिम द्वाराचे, द्वाराचे दर्शन पश्चिम द्वाराचे, द्वाराचे दर्शनानं पश्चिम द्वाराचे, द्वाराचे दर्शन. चाले गा चाले मार्गानं जोडे वाल्याचं वाल्याचं दर्शन, जोडी वाल्याचं वाल्याचं दर्शन, जोडी वाल्याचं वाल्याचं दर्शन. बाबाचं बाबाचं दर्शन चिंतामण, बाबाचं बाबाचं दर्शन चिंतामण, बाबाचं बाबाचं दर्शन चिंतामण, बाबाचं बाबाचं दर्शन. शाळेचं शाळेचं दर्शनानं चित्र शाळेचं शाळेचं दर्शन ग, शाळेचं शाळेचं दर्शनानं चित्र शाळेचं शाळेचं दर्शन. आणि अशा प्रकारे त्या महिनाबाईतून नवस कबूलला आणि महिनाबाई पहाडेतून आपल्या घराकडे परत आली बघा. आणि काही दिवस निघून गेले आणि बघा त्या महिनाबाईला तो भगवंत पाहून आला. एवढं देवाले कारण गा, एवढं देवाले कारण, पाठवायला गेले आनंदान गा, पत्रे बाईला धरलं, पत्रे बाईला धरलं गा, पत्रे बाईला धरलं, पत्रे बाईला धरलं हो. एक महिना पूर्ण झाला गा, असे महिने झाले 7, असे महिने झाले 7 गा, असे महिने झाले 7, असे महिने झाले 7 हो, असे महिने झाले 7. आणि असे 7 महिना बाईला झाले आणि त्या महिनाबाईने त्या खतरापुराला निरोप दिला बघा. या संसाराच्या वळाला भाऊ भावरा म्हणून त्या महिनाबाईने निरोप दिला आणि तो भाऊचा महिनाबाईला आपल्या घरी घेऊन गेला. साडे जोड्याच्या आहेत गेला आणि त्या महिनाबाईला आपल्या घराकडे परत वापस आणून दिले. महिना 8वा लागला बघा, महिना 9वा लागला, असे 9 महिने 9 दिवस झाले. करयाच्या वाते देते गा, करयाच्या वाते देते, अर्ध्या रात्रीच्या अंबला गा, अर्ध्या रात्रीच्या अंबला, अर्ध्या रात्रीच्या अंबला गा, अर्ध्या रात्रीच्या अंबला.
आका मारे बताराले जावेडाईने वाड्याले गे जावेडाईने वाड्याले जावेडाईने वाड्याले गा जावेडाईने वाड्याले जावेडाईने वाड्याले हो जावेडाईने वाड्याले ताईने आल्यात जानो नगा धावा तंबाच्या मांडला जोत कपराचे लावले गा तिथं बाळ जलमला तिथं बाळ जलमला गा तिथं बाळ जलमला तिथं बाळ जलमला हो तिथं बाळ जलमला विज्ञान चोऱ्या निघाला दायिनीने गोडाच गेल्या तीन दिवसाचे ते दारे गा पाचव्या दिवसाचे पाचवे पाचव्या दिवसाचे पाचवे गा पाचव्या दिवसाचे पाचवे पाचव्या दिवसाचे पाचवे हो पाचव्या दिवसाचे पाचवे साता दिवसाचे सातरे गा 12 दिवसाचे बारसे करया बारसाच्या देते गा गरी पाडना बांधला गरी पाडना बांधला गरी पाडना बांधला गरी पाडना बांधला हो गरी पाडना बांधला पाडना म्हणते साके लागा दोरले समाचा लावला काय केलं त्या मयनानगा चौकरा गोळ्या टाकल्या चौकरा गोळ्या टाकल्या चौकरा गोळ्या टाकल्या चौकरा गोळ्या टाकल्या हो चौकरा गोळ्या टाकल्या यानं जोते बोलावले गे कथा करावे आनंदाना मोती पंचांग पावून गा मोती पंचांग पावून मोती पंचांग पावून गा मोती पंचांग पावून मोती पंचांग पावून हो मोती पंचांग पावून नाव बाळाचे काढले गा नाव श्रावण निघाले नाव श्रावण निघाले गे नाव श्रावण निघाले नाव श्रावण निघाले नाव श्रावण निघाले नाव श्रावण निघाले साडीच्या डोक्यानं होते पंचांग त्या बाळाचं नाव श्रावण काढलं बघा नाव श्रावण काढले गा नाव